नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती। व्हिडिओ लेट येतोय तर इथं संक्रांत झाली का दुसऱ्या दिवशी इथं व्हिडिओ घेतलेत मी। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल। तर इथं माझे व्हिडिओ मांडून झाले, छोटीशी रांगोळी काढली, जास्त डेकोरेशन वगैरे तयारी करायला काही वेळच भेटला नाही। तर इथं माझा 125चा विडा आहे। एका विड्यावर 5 खाऊची पाने, 5 सुपारी, 5 खारीक, 5 हळकुंड, 5 बदाम आणि 5 खोबऱ्याचे तुकडे ठेवले तरी चालतात। इथं मी अर्धा भाग इथं खोबऱ्याचा ठेवलेला आहे। एका विड्यावर एवढं सगळं ठेवायचं, मग सगळं 5-5 ठेवल्यानंतर हे 25 होतं। असे 5 विडे मांडायचे आणि लग्न झाल्यानंतर पहिला संक्रांतीला आपण कोणाचा विडा उचलतो त्याप्रमाणे दरवर्षी विडा मांडायचा। तर इथं मी मामींचा विडा घेतलेला होता आणि पुढच्या वर्षी तो त्यांना पुन्हा द्यायचा असतो। आई पैसे बसले होय ना, बरोबर दीदी आई पैसे बसली टाळ्या वाजत आहे अजून कोण होतो मामी तर इथं कोणाकोणाचे आज विडे घ्यायचे होते त्यांच्यात मीही गेले, विडे घेतले आणि इथं शेवटी आमचं विडे घ्यायचे राहिले होते। हे 12 वाजायच्या आत विडे घ्यायचे असतात आणि नंतरच जेवण करायचं असतं, अशी आमच्याकडे पद्धत आहे। वाणासाठी इथं मी अगरबत्तीचे पुडे आणलेले होते, तेच सर्वांना इथं दिले। तर विडे घेतले आहेत ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आपला आलेला आहे। नंतर सर्वांना वाण दिला, ओटी भरली। इथं सकाळपासूनच आमचं चाललेलं होतं की एकमेकीच्यात जायचं, विडे घ्यायचे। जो विडे घ्यायचा जो मान असतो आज ते विडे घेतले आणि नंतर कोणाला मोठा हळदी कुंकू ठेवायचं असेल त्या दिवशी ते त्यांच्या सवडीप्रमाणे हळदी कुंकू ठेवतात। आता इथं 9:30 वाजल्यापासून आमचं एकमेकीच्यात जाऊन विडे घ्यायचं हे चालू होतं। दुसऱ्या ठिकाणी मी काही शूट घेतलेलं नाही। आता 12 वाजून गेलेले होते, त्यामुळे सगळ्यांची घाई गडबड चालू होती आणि तिळगुळ चहा हे सर्वच ठिकाणी झालेलं होतं। मी करायला लागले तर त्यांनी मला काही करू दिलं नाही, म्हटले अजून एकदा तिळगुळ द्या, पण चहा वगैरे दूध वगैरे काही तुम्ही करू नका। त्यांना हळदी कुंकू लावले, 5 सुपारी दिली, नंतर जो वाण होता तो दिला आणि नंतर सुगड पुसताना आपण त्यामध्ये गाजर, ज्वारीचे कणस, नंतर ऊस बारीक कट करून टाकलेला, घेवड्याची शेंग, हे जे काय असतं ते विडे घेतल्यानंतर त्यांच्या सुवासिनींच्या ओटीत घालायचं असतं, तेही घातलं। इथं सगळ्या मुलांचा गोंधळ चालू होता, पण अलीकडे जे बसलेली मुलगी आहे निधी, ती तिच्या आजीसोबत आलेली होती। एकदम शांत बसली होती आणि सगळं ते एकदम बारकाईने पाहत होती, तिचं निरीक्षण करायचं चालू होतं। तर इथं आता सर्वांच्या घरचे विडे घेऊन झालेले होते। इथं गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या, 2-2 दिवसात काय काय धावपळ झाली, काय काय केलं हे एकमेकीला सांगायचं चालू होतं। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।